फर्स्ट राईड या ठिकाणी बिल संघाचा नांदेड संघावर चढाई करत आहे. 8 नंबर जर्सीचा खेळाडू सुंदर असा राईड हात मारून गुण घेण्याचा प्रयत्न. नांदेड संघाचा खेळाडू बिल संघावर चढाई करत आहे. सुंदर असे पकड करण्याचा प्रयत्न पण क्या बात है. एक गुण नांदेड संघाला मिळालेला आहे. एका गुणाची बढ़त नांदेड संघाकडे आहे. बिल संघाचा खेळाडू आत्मनिर्भरता चढाई करत आहे. सुंदर असा किक मारून गुण घेण्याचा प्रयत्न. नो पॉइंट. नांदेड संघाचा 4 नंबरचा खेळाडू बिल संघात चढाई करत आहे. स्वीप मारून 1 गुण आपल्या संघासाठी प्राप्त केलेले आहे. खेळामध्ये इमानदारी फार महत्त्वाची असते. त्या ठिकाणी बिल संघाच्या खेळाडूवरती या ठिकाणी दिसून आले आहे. सुंदर असं बिल संघाच्या खेळाडूची चढाई. दोघे आपल्या संघासाठी काय यश देईल. सुंदर असा या ठिकाणी हात मारून गुण घेण्याचा प्रयत्न पण त्याची पकड असेल. त्याची पकड झालेली आहे. नांदेड संघाचा खेळाडू बिल संघाचे 4 खेळाडू ग्राउंडमध्ये दिसत नाही. बिल संघाचा खेळाडू 2 नंबर जर्सीचा नांदेड संघात चढाई करत आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न. सुंदर असा पकड त्याची या ठिकाणी झाली आहे. त्याला बाद करण्यात आलेला आहे. रायडर आउट. 10 नंबर जर्सीचा खेळाडू नांदेड संघाचा बिल संघात चढाई करत आहे. बिल संघाचे खेळाडू फक्त यानंतर जाणता राजा मेंढका वर्सेस काळामूर्ती लघु या 2 संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाला विनंती आपण तयार राहायचं आहे. जाणता राजा मेंढका वर्सेस श्री काळामूर्ती लघु या 2 संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाला विनंती आपण दोघेही तयार राहायचं आहे. सुंदर असं या ठिकाणी बिल संघाच्या खेळाडूची पकड झालेली आहे. पुन्हा एकदा नांदेड संघाने आपल्या संघासाठी गुण मिळवून दिलेले आहे. अशा प्रकारे नांदेड संघ बिल संघावर वरचढ करत आहे. सुंदर असं किक मारून गुण घेण्याचा प्रयत्न. 2च खेळाडू या ठिकाणी बिल संघाचे ग्राउंडमध्ये आहेत. सुंदर असं बोनस घेण्याचा प्रयत्न. आउट झाले चेंज करायचं असेल. 9 नंबर जर्सीचा खेळाडू सुंदर असे रायडिंग करत आहे. सगळ्या प्लेयरना या ठिकाणी घालून टाकलेले आहे. सेफ रायडिंग. हेमंत पटाईत सुपर रायडर आहेत बिलेलीचे. सुंदर असं स्वीप मारून पाणी घेण्याचा प्रयत्न पण सफल. हळूहळू बोनस घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा. 1+2 ला विनंती आपण तयार राहायचा. बोनस घेण्याचा प्रयत्न. नो बोनस. बचेंगे तो और भी लढेंगे या पद्धतीने बिलोली खेळत आहे. सुंदर अशा पद्धतीचं नियोजन
शेवटपर्यंत प्रयत्न केला तर यश आपल्या पदरामध्ये पडतं. आता जे सर्व राऊंडचे सामने सुरू झालेले आहेत, विजयी झालेले संघांच्या मध्ये आता इथून पुढे सामने आपल्याला बघायला मिळतील. नांदेड विरुद्ध बिलोली. पुन्हा एकदा चढाई बिलोलीची नांदेडवरती. नांदेड पुढे आहे गुणाने. जय आणि पराजय हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, पण शेवटी जीवन जगावं लागतं. क्या बात आहे, सुंदर. अति आत्मविश्वास अशा पद्धतीनं मदत असतो. अति आत्मविश्वास आणि बिलोलीच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट चढाई केली. एक सांगित्य दिसून आली. आला की उचलला अशा पद्धतीच्या नियमानं बिलोलीवाल्यांनी त्याला पकडलं. पुन्हा एकदा सुंदर आक्रमण. पुन्हा एकदा बिलोलीला पॉइंट. सावकाश खेळाडूला मागे घ्या. कारण आता नांदेड क्या बात आहे, उचलला. वा, 15 नंबर. सुंदर पकड. पुन्हा एकदा 18 क्रमांकाचा आमचा खेळाडू बिलोलीचा. सुंदर चढाई नांदेडवरती. बघूयात क्या बात आहे. जो लढतो तो जिंकतो. लढणं हे आपल्या जीवनाचं कर्तव्य आहे. समोर कोण आहे हे बघू नका. समोर कोणी का असना, जिंकणं हे आपल्या जीवनाचं ब्रीद पाहिजे. काहीही करून जिंकायचं या पद्धतीनं लढा. मागे घ्या खेळाडूला, अशाही पद्धतीचा नियम असतो. पकड महत्वाची असते. आता जी या ठिकाणी 15 नंबरच्या खेळाडूंनी पकड केलेली आहे, त्या पकडावर दिनेश मेघमाळे यांनी खुश होऊन 201 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. त्या पारितोषिकानंतर गजानन पंचांकडून घेऊन जावं. एक नियम. पुन्हा एकदा बिलोलीची चढाई नांदेडवरती. अतिशय कमी वेळेचा मॅच असतो कबड्डीचा. या कमी वेळेमध्ये तुम्हाला सर्व कौशल्य दाखवायचे असतात. क्या बात आहे, सुंदर. एक पॉइंट बिलोलीला. संघ खूप आक्रमक झालेले आहे. मागच्या राऊंडमध्ये त्यांच्यावर एक लॉबी चढली होती, ते आता आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत. कदाचित नांदेड संघावर या ठिकाणी लॉबी चढण्याची शक्यता आहे. खूप सुंदर या ठिकाणी बिलोली संघ नांदेड संघाच्या खेळाडूंची पकड करत आहे. पकड करून नांदेडच्या खेळाडूला पास केलेला आहे. त्यांनी बोट आउट दिलेलं आहे या ठिकाणी. बोट आउट नाही, रायडर आउट. एक गुण बिलोलीला. रायडर आउट. पुन्हा एकदा चढाई बिलोलीची नांदेडवरती. 2 खेळाडू राहिलेले आहेत नांदेडचे. बोनस पॉइंट घेण्याचा विचार केला होता. दोन्ही खेळाडूला पास केलं. खेळाडूला पट्टीच्या बाहेर या ठिकाणी फेकला गेलेला आहे. खूप सुंदर बिलोली संघाच्या खेळाडूंची कार्यपूरक. बिलोली संघाची 9, बिलोली संघाचा 8 नंबरचा खेळाडू नांदेड संघावर चढाई करत आहे. शांतपणे खेळा. बिलोलीला गुण कमावण्याची संधी आहे. चेहरात करा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अति चुरशीची लढत या ठिकाणी दोन्ही संघामध्ये होत आहे. तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आपल्याला द्यायचं आहे. पुन्हा 1 गुण बिलोलीला. 10 गुण बिलोलीचे, 9 गुण नांदेडचे. पुन्हा एकदा नांदेडची चढाई बिलोलीवरती.
पुन्हा एकदा दिलेलीची चढाई नांदेडवरती. बघूयात नांदेड कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत आहे. ते 2ची लीड मागे खेचणं काही अवघड नाहीये, पण लीड हे तुम्हाला आत्मविश्वास देते. कोणत्याही सामन्यामध्ये लीड घेतली की ते टिकवणं ही एक फार मोठी जबाबदारी असते. श्री काळा मारुती मंदिर लघु वर्सेस मेंढका या दोन संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाला पुन्हा एकदा दिलेलीची चढाई नांदेडवरती. मेंढका वर्सेस श्री काळा मारुती लघु या दोन चेरिंगचा फायदा होतोय आमच्या दिलोलीच्या संघाला, पण शेवटी कौशल्य महत्वाचं असतं. आम्ही कितीही चेरिंग केली त्यामुळे 2 गुण नांदेडला. घाई, थोडीशी घाई, सगळं वाया जाई अशा पद्धतीची कधी कधी वेळ आपल्यावर येते. त्यामुळे दोन्ही संघ अत्यंत तरबेज आहेत, हुशार आहेत. खेळाडू कोणत्याही चेरिंगकडे लक्ष देत नाही. दिलेलीला मिळालेले आहेत. 3 पॉईंट मिळालेले आहेत. काय जातं दिल्ली संघाचा खेळाडू सुंदर अशी चढाई विद्यार्थ्याचं खेळाडूचं अभिनंदन. 3 गुण म्हणजे कबड्डीमध्ये खूप गुण असतात. खूप छान. पुन्हा एकदा चढाई दिलेलीची नांदेडवरती. शेवटचे 3 खेळाडू नांदेडचे मैदानामध्ये आहेत. बघूयात कशा पद्धतीने हे खेळाडू खेळतात ते. हात, पाय, दंड, मांडी, कंबर, मेंदू, मन, मनगट सगळंच मजबूत लागतं कबड्डीमध्ये. कबड्डी हा मैदानी खेळ आहे, भारतातला अत्यंत गाजलेला खेळ आहे. 1 गुण पुन्हा एकदा नांदेडला. अयशस्वी पकड आणि निसटून जाण्यात नांदेडचा खेळाडू यशस्वी ठरलेला आहे. त्यानंतर दिलेलीची चढाई. मोडला होता दिवशी हे मोडलं दुकान हिरवायचं फ्यूज जिटकलं होतं लगेच निघाली पुन्हा मोडवलं. नांदेडची आघाडी दिलेलीवरती आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन, मार्गदर्शन. कोच दिलेलीचे कोण आहेत आम्हाला माहीत नाही, पण त्या कोचचंही अभिनंदन, कारण मार्गदर्शन फार महत्वाचं असतं कबड्डीमध्ये. शिंदे या मार्गदर्शकांचंही अभिनंदन. अमरनाथ शिंदे. अमरनाथ शिंदे ह्या कोच आहेत दिलेलीच्या संघाचे, त्यांचंही अभिनंदन. पुन्हा एकदा नांदेडची दिलेलीवर चढाई. विजयापेक्षा त्या बात सिंगल पॉइंट तो मुलगा अतिशय चांगला आहे. नांदेडचा पॉइंट आहे, पण त्याला तुम्ही जाऊ दिलं तर आवश्यक असते. अतिशय बुद्धीचा मॅच आहे, ताकदीचा तर आहेच, पण बुद्धी सुद्धा फार महत्वाची असते. पुन्हा एकदा दिलोलीची नांदेडवरती चढाई. बघूयात या राऊंडमध्ये कोण आघाडी घेतं आणि कोण पिछाडीवर राहतं. ते 1-1 गुण महत्वाचा असतो. शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. 5 मिनिटात कुणीही हात लावू देत नाही अंगाला. अतिशय तरबेज नजर असते पंचांची. प्रत्येक ठिकाणी जाऊन पंच निरीक्षण करत असतात, त्यामुळे पंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पब्लिकला यातलं काहीही कळत नाही किंवा दुरून काही दिसतही नाही, पण ती काकदृष्टी ठेवावी लागते. यानंतरचा सामना मेंढका वर्सेस लघु मध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मध्ये बोलवा त्यांना. कोण आहे? पहिला पुकार या ठिकाणी झालेला आहे.
दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघ तयार आहेत. मेंढका वर्सेस लगूर. जे चढाई करतात त्यांनाही गुण कमवण्याचा एक संधी असते. पुन्हा एकदा नांदेडचा पट्टीचा खेळाडू दिसतोय. हा रिकाम्या हाताने कधी गेलेला नाही मला वाटतं आतापर्यंत. शेवटचे 4 मिनिटे शिल्लक आहेत. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. या 4 मिनिटाचा फायदा बघूयात कसे घेता येते. दिलोलीची चढाई नांदेडवरती पहिली चढाई काही वेळ शिल्लक राहिलेला असताना बघूयात कशा पद्धतीने खेळता येते. एक एक गुण अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. थोडीशी सुद्धा निष्काळजी ही संघाला घातक ठरू शकते. प्रत्येकाचं योगदान ह्या खेळामध्ये तेवढंच महत्वाचं असतं. हा सांघिक खेळ आहे. कधी खेळाडू कॅच देऊन जातो, कधी टाइमपास करतो, कधी चढाई करतो, कधी कॅच करतो. अनेक गुण एका खेळाडूच्या अंगी लागतात. पुन्हा एकदा दिलेलीची चढाई या ठिकाणी नांदेडवरती आहे. एका गुणाची आघाडी घेतलेली आहे. बोले वाटतं ना बोले स्कोर 16-15 ना सर. काय झालं 15 पाणी आले. दिलोली 16 नांदेड 15. एका गुणाने आघाडी आहे दिलोलीची. बघूयात यानंतरचा सामना मेंढका वर्सेस लगू. दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. दुसरा पुकार या ठिकाणी झालेला आहे. शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत. काहीही होऊ शकतं. चढाई दिलोलीवरती. विश्व हिंदू परिषद बैठक दल कबड्डी प्रतियोगिता आयोजित कैलासवासी अशोकराव सूर्यवंशी चषक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या आयोजनासाठी गजानन पंचाळ व त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आज बिलोली शहरामध्ये कबड्डीचं आयोजन केल्याबद्दल बिलोली शहरातील प्रेक्षक वर्ग खूप आनंद व उत्साह या ठिकाणी व्यक्त करत आहे. या ठिकाणी मी बिलोली शहरातील सर्व प्रेक्षकांचं विश्व हिंदू परिषद व बचत दलच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो व त्यांचा धन्यवाद देतो. असंच आम्हाला दरवर्षी प्रतिसाद देत जा. शेवटचा 1 मिनिट. पुन्हा एक पॉईंट नांदेडने घेतलेला आहे. अनावश्यक चढाई, अनावश्यक कॅच. पुन्हा एकदा तो पॉईंट मिळवलेला आहे. डिसाइड मध्ये एक मारा पाहिजे 5 रेड मध्ये. ताण वाढायला आपलं तुम्ही असं वाढले. ताण वाढायला आपलं 4 तास गेले 5 मध्ये. प्रतिसाद देण्यासाठी एक पॉईंट दिलेलीने घेतलेला आहे. टच पण या ठिकाणी नागसंघाला केलं आहे. दोन्ही संघाचे पण टच शेवटचे काही सेकंद राहिलेले आहेत. होय आपल्या संघासाठी काय योगदान देईल. खूप टफ मॅच या ठिकाणी दोन्ही संघामध्ये होत आहे. प्रेक्षक अति उत्साहाने या ठिकाणी बघत आहे. शेवटचे काही